नाशिककरांचं सकाळवर असलेलं अलोट प्रेम म्हणजे या ठिकाणी जमलेली गर्दी असं मी म्हणतो। सकाळ हे नाशिकचं स्पंदन आहे। 1989 मध्ये नाशिकमध्ये सकाळ सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत नाशिकशी पूर्णपणे एकरूप झालेला हा सकाळ आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नाशिकमधले कोणतेही विषय असू देत, समस्या असू देत, नाशिकचा उद्योगांचा विकास असू देत, नाशिकची प्रगती असू देत आणि नाशिकमध्ये या सकाळने 3 कुंभमेळे पाहिले। या 3 कुंभमेळ्यामध्ये देखील सातत्याने विकासाचा ध्यास घेऊन सकाळाने नाशिकचं स्पंदन बनण्याचं काम केलं। नाशिकच्या हितासाठी, नाशिकच्या विकासासाठी वॉचडॉग म्हणून काम केलं आणि नाशिकशी सकाळ हा एकरूप झाला। थोडक्यात असं म्हणेन मी की मुळामुठेचं पाणी हे गोदावरीशी इतकं एकरूप झालेलं आहे की आता ते अलग करणं खूप खूप अवघड आहे। सकाळ वरती आपण जे प्रेम केलेलं आहे त्याचं ही पोचपावती आहे आणि हे प्रेम असंच अखंड राहो। आता आपण पुन्हा वैशाली मॅमला ऐकायला उत्सुक आहात। मी फार वेळ घेत नाही। धन्यवाद। थँक्यू सो मच सर। सकाळ माध्यम समूह जर रथ असेल तर त्या रथाचे चॅरिएटर जे आहेत, जे तो रथ एकदम लीलया पेलतायत आणि त्यामध्ये अनेक लोक एक पिलर म्हणून सकाळ माध्यम समूहातर्फे अनेक उपक्रम राबवण्यासाठी इथे आपल्या मनोरंजनासाठी मेहनत घेत आहे। पुन्हा एकदा कडकडीत टाळ्या होऊन जाऊ देऊयात सकाळ माध्यम समूहासाठी। आणि यासोबतच मी या ब्युटिफुल इव्हनिंगची पुन्हा एकदा सुरुवात करण्यासाठी प्राजक्ता मॅमकडे पुढील सूत्र सोपवतो। थँक्यू सो मच। थँक्यू कल्पेश। आणि आता जसं म्हणलं तसं ताईला फक्त 5 मिनिटाचा आपण ब्रेक दिलेला आहे। पुढची अजून धमाल मस्ती आपल्याला करायची आहे सगळ्यांना। कसं असतं, कुठलाही कार्यक्रम सुरुवात होते थोडासा, मग चढत्या क्रमाने तो कार्यक्रम जातो की पहिले थोडी शांत गाणी, मग हळूहळू टेम्पो वाढत जातो आणि या सगळ्या वाढणाऱ्या टेम्पोमध्ये अनेक भावभावना आपण सगळेजण ऐकत असतो वेगवेगळ्या गाण्यांमधून। आज आपण भावनिक सुद्धा झालो। आत्ताच्या गाण्यांनी अभिमानाने आपला ऊर सुद्धा भरून आला आणि पुढच्या सगळ्या आपल्या साधारण सेकंड हाफ मधली जी गाणी आहेत त्यामध्ये आपण सगळेजण मिळून धमाल करणार आहोत। त्यामुळे ती धमाल करण्याची जी सुरुवात आहे त्याची जरा आताच तुम्हाला कल्पना यावी म्हणून तसंच एक गाणं तुमच्या सगळ्यांसमोर आता सादर करणार आहोत। आपल्या मराठी पूर्वीच्या काळातल्या 80s 90s मध्ये गाजलेले जे मराठी चित्रपट आहेत त्यातलंच एक अतिशय गाजलेलं असं गाणं आपल्या समोर सादर करणार आहोत। खुर्चीवर बसायची इच्छा नक्की होणार नाही गाणं ऐकल्यावरती। सगळ्यांना वाटेल की आमच्या तालात ताल मिसळावा आणि तेवढ्याचसाठी आय गेस पुढे भरपूर जागा ठेवलेली आहे। त्यामुळे अगदीच आम्हाला जशी गाताना साथ केलीत तशीच डान्स करून साथ केली तरीही चालणार आहे। त्यामुळे तुम्ही सगळेजण आपलेच झालेले आहात। पहले आप न करता आम्हाला सगळ्यांना साथ द्या आणि त्या धमालीला आता सुरुवात करूयात। सादर करतोय आपल्या सगळ्यांच्या आवडीचं एक अतिशय धमाकेदार असं गीत। अश्विनी ये ना प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी, कशी ही जिंदगी आणि पाणी। तू ये ना प्रिये, तू ये ना प्रिये, इतर प्रेम दीवाना रसीला, ते प्यार जरा सा नशीला। इतर प्रेम दीवाना रसीला, ते प्यार जरा सा नशीला। प्रिये जगू कसा तुझा
तू ये ना प्रिय, तू ये ना प्रिय. गुलाबी हवा, प्रीत गंध हा शराबी हवा. हात हा तुझाच हाती हवा, झोपतो तनूस हा गरमा. तुझी माझी प्रीती अशी फुल मधुराणी, उमलत तशी गोड गाणी. तू ये ना, तू ये ना प्रिये, जगू कसा तुझ्या विना मी राणी. कशी ही जिंदगी कहाणी पाणी. तू ये ना प्रिय, तू ये साजना. मला वाटतं मागे काही लोक नाचतात म्हणतात, पुढे पण बरीचशी जागा. अग ये अशी मिठी दये साजणी, बाब साथ प्रीतीच्या नावनी. स्वप्न आज जागले लोचनी, ला 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 ला. अंग अंग मोहरे लाजनी. जाऊ नको दूर आता मन फुलभूमी. तुझं माझं राजा आणि मीच तुझी राणी. तू ये ना, तू ये ना, ये 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 ये. उगाच संशयात मी बुडाले रे, तुला छळून मी जळून गेले. तू ये साजना, तू ये साजना. जर झाले गेले सख्यारे चरण आले राया तुला रे. जर झाले गेले सख्यारे चरण आले राया तुला रे. प्रिये, जगू कसा तुझ्या विना मी राणी. कशी ही जिंदगी कहाणी वाणी. तू ये ना प्रिय, तू ये साजना, तू ये ना प्रिय, तू ये साजना. तू ये ना प्रिय. थँक्यू. थँक्यू सो मच. आपण सगळ्यांनी मस्ती करायला सुरुवात केली आहे. मागे सगळेजण मस्त डान्स करत होते, तालावर ताल धरत होते आमच्या. त्यामुळे आता अजिबात त्याच्यात ब्रेक नको आणूया. आणि जसं आपण म्हणलं होतं, जसं ताईंनी प्रॉमिस केलं होतं की 5च मिनिटात आपण पुन्हा तिला बोलवणार आहोत. त्यामुळे आता हा सगळा धमाल करण्याचा मूड मस्त सेट झालाय. पुन्हा एकदा ताईला बोलवणार आहोत स्टेजवरती. काही काही गाणी अशी असतात ना की त्याचा जो रिदम असतो त्याच्याशी अधीन होण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही. त्या रिदममध्ये आपण गुंग होऊन जातो आणि आपोआपच आपले थिरकायला लागतात. आपोआपच आपले हात आमच्या पुण्यातल्या फेमस अशा गणपती डान्ससाठी आणि तुमच्या नाशिकमधल्या खास फेमस नाशिक ढोल सारखे हातही हलायला लागतात. त्या सगळ्यामुळेच आता आपले पायही थिरकणार आहेत आणि हातही आपले मस्त आकाशामध्ये जाऊन डान्स करायला लागणार आहेत. अशी अनेक गाणी घेऊन कार्यक्रमामध्ये पुढे पुन्हा एकदा स्वागत करण्याची वेळ आलेली आहे आपल्या ताईचं. सो पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात वैशाली सामंत. तर माझे पुढचे संगीतकार आहेत तुफान. तुफान हिट्स ज्यांनी दिलेली आहेत आणि त्यांच्या हिट्सपैकी काही तुफान हिट्स माझ्या वाट्याला आली. पहिलं गाणं त्यांचं सादर करते मी, नाव नाही सांगणार, सुरूही करते. पाटाच्या पारी जात्यावर भारी आया बाया येते भरून घरी. गावाचं
बाजरीचं ज्वारीचं धानजी घरघर भारी सारजी संगीतकार अजय अतुल, शब्द सौमित्र. सोडून एकातून या दारी गावाची कोट लई भारी गावाचं चांग पण थोडं ऐका हो आता तुमची बारी कान्याची बायको पळाली तांब्याला जाबडी मिळाली आणि यशाचा बैल आज काशाची काय कधी आली जागण्याच्या वैरीवरती गावाची सभे वस्ती ही सासू सांग सुन फुटते सुनत फसलं सासरू असत्या या ढाबात माझ्या पेटेचात नावाची गुजिरी यातिया ढान झुलया ढान माझ्या घराभरी साडी चोळी आणा नाव झंपर वाढत्या अंगाची गावाला खबर गावाच्या येशीवर दर्याचं गरजी दारात गाव सारजी उठत ताजी बैल झुंपाची मोठच पाणी थोडं सोडवणी गजनी बोलवी धनी आपली चंद पाणी द्यावं कुणी त्याचं गाठावं त्या तुला ठावं फिरतीचा मान तुझा भरघाट जासे दुधावरी म्हातारी झाली येडी अंगाप्रमाणे कोडी कडव्या बोला शिरप्या मान सुंदऱ्या करते नाचर सुद्या या गावात माझ्या पेटेचात नावाची नावाची यातिया ढान झुलया ढान माझ्या घराभरी रानावना मंडी चिंगारी सुटली गयात आल्याची गावांनी भेटली उठला आभाळ केलं मारण घोळजी घटी हार डोळजी. थँक्यू डान्सर्स. आणि पुढचं गाणं फार वेळ न घालवता डायरेक्ट बाई तयार, आमच्या बाई तयार आहेत. तुम्ही तयार आहात का चमचम करता हे गाणं ऐकायला? ये बात नाशिक. अरे नाशिक
माझ्या सर्व वाद्यवृंदासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. माझ्या सर्व सहकलाकारांसाठी. अजय अतुलनी निदान 85 वगैरे म्युझिशियन्स बरोबर हे काम केलेलं आहे आणि आज आमची ही छोटीशी टीम त्यांच्या कम्पेअर टू तेवढाच इफेक्ट देणं आणि अर्थात साऊंड मोहित क्या बात आहे. थँक्यू. पुढे जाऊया. आता जरा बायकी खेळ खेळतो आम्ही. बायकी खेळ. कारण काय आहे, बराच वेळ तुम्ही ऐकताय मी गाते, तुम्ही ऐकताय मी गाते. आता जरा तुमचं पण पार्टिसिपेशन असू दे. काय बाई, काय म्हणता? अगदीच. तर एक चित्रपट आलेला, कोरोना जस्ट संपत आलेला आणि आमच्या इंडस्ट्रीला या चित्रपटाने पुन्हा एकदा ऑडियन्स खेचून आणलं. त्या चित्रपटाचं नाव होतं झिम्मा आणि त्याचा टायटल ट्रॅक क्षितिज पटवर्धननी लिहिलेला आणि अमित राजनी कंपोज केलेला. पुनश्च एकदा एक अफलातून जोडी आमच्या इंडस्ट्रीतली. तर ते आता मी सादर करते. अपेक्षा ही आहे, बायकी खेळत तर आपण सहसा आपल्या घरगुती खेळांमध्ये नाव घेणं हा एक प्रकार असतो ना. मग घ्याल ना नाव? हसू नका हो म्हणाव. मी ऑल द वे एवढी नाशिकला आली आहे तर त्यांना ते बनवा बनवीमध्ये म्हणलंय ना, घे ग नाव, तसं म्हणलं पाहिजे. मग ते म्हण एकदा जरा नाशिककर, पुणेकरांना जर साथ द्यायची असेल पुणेकरांच्या मराठीला, मुंबईकरांच्या मराठीला, तर जरा नाशिकचे अस्सल मराठमोळे उखाणे येऊ देत की. तयार देणार की नाही? होणार होणार होणार. मला सूर दे जरा, मी वॉर्मअप करते त्यांना. तोपर्यंत मी जरा खाली जाते, म्हणजे त्या सगळ्या जणी तयार असतील. ज्यांच्याकडे माईक येईल त्यांना उखाणा घ्यावा लागणार आहे, त्यामुळे जरा अगदी सरसावूनच बसा खुर्चीत. फक्त स्त्रियांकडे नाही, पुरुषांकडे सुद्धा माईक येणार आहे. घेते खोचून पदर बाई मी ठसक्यात, घेते टिचून ग सेल्फी बाई मी टेचात. होऊन जाऊ दे पुन्हा ग जोरात, जिथे जाऊ तिथे खेळू आम्ही जोरात. खेळू झिम्मा, खेळू झिम्मा, खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा ग. खेळू झिम्मा, हा झिम्मा पोरी झिम्मा ग. खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा ग. खेळू झिम्मा ग झिम्मा पोरी झिम्मा ग. घेते खेचून पदर बाई ठसक्यात, घेते खेचून ग सेल्फी बाई टेचात. जाऊ दे पुन्हा तू आता जोरात, जिथे जाऊ तिथे खेळू आम्ही जोरात. खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा ग. खेळू झिम्मा ग झिम्मा पोरी झिम्मा ग. खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा ग. खेळू झिम्मा ग झिम्मा पोरी झिम्मा ग. तर असं आहे या जिम्म्याचं गणित. तर आत्ता मी थांबली आहे मुद्दामून, जरा वॉर्मअप केलं त्यांना. तर आता बाई, माझं ठरलंय कोणाकडे जायचंय, त्यामुळे मी माईक घेऊन चालली आहे त्यांच्याकडे. त्या इतक्या छान दिसतायत आणि इतक्या छान हसतायत, त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्याचकडे जाऊयात. नमस्कार, मैं राजकुमारी रामगोपाल चौधरी. ईस्ट द वेस्ट, रामगोपाल इज द बेस्ट. विषय एंड केलेला आहे. क्या बात है. थैंक यू मैम, सो स्वीट. और मैम एकदम आप एक खिले हुए गुलाब की तरह लग रहे हो, सच्ची में. जोरदार तालियां मैम के लिए. और आज की शाम आपके नाम, वैशाली राम मैम के नाम, आज की शाम. हाउ स्वीट. थैंक यू, आई एम ऑनर्ड मैम. थैंक्स अ लॉट, मीन्स अ लॉट टू मी. और आपकी टीम भी बहुत अच्छी है, एकदम समा बना दिया उन्होंने. थैंक यू थैंक यू थैंक यू. थैंक यू सो मच मैम, आपने हमारे लिए इतना अमूल्य टाइम निकालने के लिए थैंक यू सो मच. थैंक यू. और आपका भी शुक्रिया, आपने भी अपना अमूल्य टाइम मेरे लिए बिताया है, विच इज़ अ वेरी इंपॉर्टेंट थिंग एज एन आर्टिस्ट. थैंक यू सो मच मैम. थैंक यू. दिन बना दिया आपने. थँक्यू मॅम. ओ बाई, फक्त बायकाच उखाणे घेतात असं हो नाही ना,
ईस्ट वरनं जरा वेस्ट कडे जाते म्हणजे बघूया कोणी आपल्याला सापडतंय का अजून. सर एक बेस्ट उखाणा घेऊन टाका म्हणजे ईस्ट वेस्टचा प्रश्नच मिटून जाईल. धन्यवाद वैशाली ताई. येस सर. आमच्या नाशिक शहरातर्फे तुमच्या टीमचं, तुमच्या सगळ्या कलाकारांचं, तुमच्या कलेचं सगळ्यांना वंदन करत तुमचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद मानत स्वागत आहे. थँक्यू सर. मी उखाणा घेतो माझ्या बायकोचं. कसं, माझी बायको आता मागे बसलेली आहे. बरं. माझ्या सासूरवाडीचं नाव आहे घोड नदी. माझ्या सासूरवाडीचं नाव आहे घोड नदी आणि माझ्या बायकोचं नाव मी बोलता बोलता घेणार आहे. एक होती नदी, तिला दिलं नाव घोड नदी. एक होती नदी, तिला दिलं नाव घोड नदी. तेथे सापडली प्रबोधिनी. वा 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 वा. एक होती नदी, तिला दिलं नाव घोड नदी. तेथे सापडली प्रबोधिनी. करुणी तिला हृदय संगिनी. भरुणी आले सर्वांगिनी. हो 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 हो, क्या धन्यवाद. बात आहे. थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही इतक्या सुंदर कवी मनाचे आहात. ताई इथे एक खबर लीक झाली आहे. नको नको त्यांची जबाबदारी मी घेते. तर त्यांनी सुद्धा तेच सांगितलंय की माझ्याऐवजी वैशाली उखाणा घेईल. वैशाली ताईचे मिस्टर इथे उपस्थित आहेत, तर आपण वैशाली ताईला पण रिक्वेस्ट करूयात की दोघांच्या वतीने ताई तूच आज काहीतरी उखाणा प्लीज घे. त्यांनी ती जबाबदारी तुझ्यावर मला दिली. म्हणतात बुमरँग. जरा मलाही विचार करू दे ग. तोपर्यंत आपण जरा इकडे जाऊ. एक दोन इकडून येऊ दे. तिकडे पण तिथे दूर त्या देशी पण माईक पटकन पोचवा. थँक्यू. थँक्यू. तिरंगी ध्वजाला चंदनाची काठी, अनिल रावांची माझी 7 जन्माची गाठी. सो स्वीट. अनिल राव पण आलेत, त्यांनाही म्हणूयात आपण की 7 जन्माच्या गाठी तुम्ही एका उखाण्यामध्ये जर आम्हाला सांगितल्यात तर जरा छान वाटेल. मेथीची भाजी नको. ह्या पृथ्वी तलावर हे बघण्याचं भाग्य जिनं दिलं ती माझी आई सुलोचना. आणि हे सुंदर जग, ही सुंदर पृथ्वी ज्याच्या बरोबर मी बघण्याची इच्छा ठेवली आणि तिने मला ती माझी जीवन संगिनी शीतल. थँक्यू. बस एवढंच येतं मॅडम. व्हेरी इमोशनल. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच सर. हे तिकडे बघ, हात बघ केवढे वाजलेत किती. आपण नाही तर ओके. पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी, स्वप्नील रावांमुळे आली आयुष्यात गोडी. वा, सो स्वीट. स्वप्नील राव आणि आता उखाणा घेण्यासाठी गुगल याच्यामुळे जी काही गोडी आलेली आहे. मी जरा पुढे जाते. निळ्या निळ्या नभात निलिमा तर येते आवाज. वासुरावांचं नाव घेते. आज आहे वैशाली सामंतच्या कॉन्सर्टचा दिवस. थँक्यू. एक लास्ट पुढे घेऊयात, मग मी रिटर्न येते. हा, एकच जाऊ. हॅलो हॅलो हॅलो. वैशालीताई, आमच्या नाशिक शहरावर आम्ही उखाणा घेणार आहे. येस मॅम. नाशिक नगरी गोदावरीच्या काठी, प्रसिद्ध आहे सिंहस्थासाठी. उदयनान महापुण्यदान, सीते सौभाग्याचे वाण, सीतेची कुटी पंचवटी काठी, वनला रामासाठी. राम काय म्हणायचे, नाव काय घ्यायचे, नाव घेते नाव, ऐका आता नाव. नाव घ्यायची संधी वैशाली ताईंच्या कार्यक्रमात मिळाली, पण डोळ्याला लागली हो 40शी, हालायला लागली 32शी. डोक्यावर चढलाय पांढऱ्या केसांचा साज, तरी दिलीप पंतांचं नाव घ्यायची आज वाटते लाज. अगं बाई किती गोड. थँक्यू मॅम. जय श्रीराम. चांदीच्या गंगा भागीरथीचे पाणी आंघोळीला, चंदनाचा पाट बसायला
सांदिक सायला सहान येवल्याचे खोड बडोद्याचे केशरी गंध लावायला तरे तरेच्या समया मोराचा डब्बा गजणीचा अत्तर दानीला तार नीला भात उभी होते सवाष्णींच्या मेळ्यात मंजीच्या मंदिरात दाढी घालू तिळत आंबा नाजूक केळीचा गाभा डाव्या पायावर अष्टकी झोप मला आले हसू मी हसते गालात विचारते रंगमहालाची काय हवा विसरले बाप आई बहीण भावांची आठवण नाही ताड माड वर काय फळाचं झाड त्याला घालीत होते पाणी नाव घेते दिलीप पंतांची राणी. माईकचा आहे ना आवाज थोडा प्रॉब्लेम होतोय म्हणून तो आवाज प्रॉपर पोहोचला नाहीये जनतेपर्यंत. सॉरी त्याबद्दल. माझं खूप साधं आहे. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून अर्षदरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. थँक्यू थँक्यू. आमच्या मुलीला Thank you परत so माहेरी much. पाठवा. सॉरी. आमच्या मुलीला परत माहेरी पाठवा. थँक्यू. पण हाच उत्साह हा आनंदच अपेक्षित असतो. थँक्यू नाशिककर. एक लास्ट उखाणा घ्यायचा. हो येस येस येस. नमस्कार वैशाली ताई. नमस्कार. जिजामातेने शिवरायांसाठी केला नवस, जिजामातेने शिवरायांसाठी केला नवस. श्यामकुमारांचं नाव घेते आज वैशाली ताईंचा कॉन्सर्टचा दिवस. थँक्यू थँक्यू. केदार सुलोचने पुस्तकालय नाशिक रोड. सकाळचा रंगतदार कार्यक्रम. वेळ सांगितली होती सायंकाळी पण झाली रात्र. माझ्या प्रिय पत्नीचं एकमेव नाव घेतो उज्ज्वल एकमेव मात्र. थँक्यू थँक्यू. हे सकाळचे परखड वाचक आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. असा वाचक वर्ग खरा खुरा. आजचे सगळ्यांचे उखाणे ऐकून थँक्यू थँक्यू. कोणी कोणी किती किती जन्मांच्या पूजा केल्या आहेत आपल्या आहोंना मिळवण्यासाठी हे त्यांचे उखाणे पाहून आपल्या लक्षात आलं. मी आता माझा उखाणा घेऊन टाकते. Yes. कारण आता लक्षात आलेला आहे तो घेऊन टाकते. नंतर मी परत विसरेन गाता गाता. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ज्यांनी दिली मला भरभरून मनापासून साथ. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ज्यांनी दिली मला भरभरून मनापासून साथ. अशा दत्तात्रय रावांचं नाव घेते नाशिककरांसाठी गात गात. थँक्यू. तर हो जाए वापस झिम्मा. खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा ग. एक मिनिट. त्यांना नाव घ्यायला दिलं नाही म्हणून रागावलं बोलते.
लगेच गाणार आहे आणि संगीतकार म्हणून माझी जी एक छोटीशी कारकीर्द आहे त्यामधलं नाशिकला आले मिसळ हा विषय मांडल्याशिवाय जाऊ शकत नाही. लंडन मिसळ नावाचा चित्रपट आलेला आणि त्यामध्ये एक मला रॅप पण करायचं होतं जे आत्तापर्यंत माझ्याकडे आलंच नव्हतं कधी, म्हणून मीच एक गाणं केलं. त्या गाण्याकडे जाण्याआधी फक्त 1 मिनिट जोर आमचे डान्सर्स स्टेजवर येत आहेत. इकडे जिम्मासाठी जे सगळे डान्स करत होते ते स्पॉन्सर्स सगळे Resale.in ची टीम, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. असेच अजून पुढचेही सगळे डान्सेस एवढ्याच उत्साहाने करा आणि मागेही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तर मिसळीच्या राज्यात मिसळीच्या गावात येऊन मिसळीचं गाणं ट्रॅक लावा रे. ट्रॅक लावलं. ट्रॅक लावलं. Mic check 1 2 3. कोणाला तो? मिसळीला म्हणा मम मराठी बाळा तसा मम मिसळीला हाणा हरिदारे शवर भरसा भरपूर गाणं मारून लंडन मिसळ झाला गेला. लंडन मिसळ आज वेगळा. लंडन मिसळ झाक वाढला. लंडन मिसळ झाला गेला. लागणार लागणार सणसणीत सणसणीत जाळ लागणार. कशासाठी पोटासाठी कशासाठी पोटासाठी मराठीच्या थाटासाठी मिसळीच्या खटासाठी जमलाय का दिसतंय का आपली हुशारी. अहो आपली हुशारी जगात भारी वाजे तुतारी असा वाटलाय भाव. अहो राजाही येईल राजाही येईल घेऊन पकी धावून म्हणेल वाडावाला अजून एक डाव कारण वाढलाय भाव रंगलाय डाव वाढलाय भाव. What I say life spicy करूया असते मिसळचं शी. सुख दुःखाचं combination असते मिसळचं शी. काय मान्य आहे का? लंडन मिसळ लंडन मिसळ आज वेगळा. लंडन मिसळ स्वाद वाढला. लंडन मिसळ झाला गेला. मराठी 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 हे लंडन मिसळ स्वाद लागला. लंडन मिसळ आज वेगळा. लंडन मिसळ स्वाद वाढला. लंडन मिसळ झाला गेला. लंडन मिसळ. थँक्यू. बरं आता आपण धमाल सुरू करूया. तिकडे सगळे वॉर्मअप करून रेडी आहेत. संगीतकार अमित राज आणि पुनश्च एकदा क्षितिज पटवर्धन. संजय जाधव यांच्या चित्रपटात एक गाणं आलं ज्या गाण्यात त्यांनी मलाही व्हिडिओसाठी आमंत्रित केलं आणि नंतर ते तुफान गाजलं. गुलाबाच्या कळ्यानो नाशिकच्या. Here we go. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली. लाली लाली गोऱ्या गाली उतून चालली. थटून लाजते जणू चांदणी. थटून लाजते जणू चांदणी. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली. लाली लाली गोऱ्या गाली उतून चालली.
राधा 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 माझी राधा कुठं गेली बघ, राधा 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 माझी राधा कुठं गेली बघ, चंद्रवाणी मुकडा तिचा जीव झालाय आता आता, राधा 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 माझी राधा कुठं गेली बघ, राधा 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 गेली बघ, हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उठू उठू चालली, नटून थटून लाजते चालली, नटून थटून लाजते गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उठू उठू चालली. नाशिकमध्ये रिदम कसा भरलेला आहे बघा. हे काय बीट टू बीट नाचतंय ते बाळ, क्या बात आहे. आणि त्याला काही पडलेली नाही, कोणी बघताय काय चाललंय, तो स्वतंत्र आहे, तो ती वॉट एव्हर. बट थँक्यू, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ये मेरा फ्युचर ऑडियन्स आहे, थँक्यू. सो आता धमाल सुरू झालेली आहे. कोण कोण बाईकनी आलं रे इथे, बुरुम बुरुम करत कोण कोण आलं, कोण कोण आलं इकडे बुरुम बुरुम कर बुरुम 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 करत. मग आपण एक तसंच बुरुम बुरुम गाणं करूया का, आमच्या गाण्यात पण आहे बुरुम बुरुम. रेडी, सगळ्या स्टेप्स आहेत लक्षात. आमचे बुवा सज्ज तुम बघून काळीजे होऊन मला करते वाचते टुरुम टुरुम. तुम बघून काळीजे होऊन मला करते वाचते टुरुम टुरुम. तुम बघून काळीजे होऊन मला करते वाचते टुरुम टुरुम. मग बसकी ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेटवर बुरुम बुरुम दुम 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 दुम, बुरुम बुरुम दुम दुम दुम. मग बसकी ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेटवर बुरुम बुरुम दुम 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 दुम, बुरुम बुरुम दुम दुम दुम. अगं इंग्लंड थायलंड सकाळचं प्रांगण बघायचं काय साजणी, अगं इंग्लंड थायलंड सकाळचं प्रांगण बघायचं काय साजणी. कशाला मालक सर्गच फिर्या महाराष्ट्रात फिरून, कशाला मालक सर्गच फिर्या महाराष्ट्रात फिरून. मग बसकी ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेटवर बुरुम बुरुम दुम 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 दुम, बुरुम बुरुम दुम दुम दुम. काही ग टाकून बस बाजूला दोन टांगा, अगं लपीस काही ग टाकून बस दोन बाजूला दोन टांगा. लाजो कशाला आता कुणा मी बसते तुम्हा धरून, लाजो कशाला आता कुणा मी बसते तुम्हा धरून. मग बसकी ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेटवर. थँक्यू डान्सर्स. काय मग आपल्या मातीतली गाणी जास्त छानच रिस्पॉन्स आहे. म्हणजे मग आता काय डिपाडी पण करायचं का?
काळी माती निळ पाणी रव शिवा माझ्या ताजा माळव्याचा भुईलाया भात अरे काळी माती निळ पाणी रव शिवा माझ्या ताजा माळव्याचा भुईलाया भात ज्वानीच्या बळावरती तिरकीचं पाणी बघायला गवतीक आलं नाही कुणी बळ्याला या बळेवाली पुतलीच ना अगं राणी माझ्या बळ्यावरती काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा गोळ्या पाणी कडू तरी रंग गोरा गोरा तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा हे पोरी काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा गोळ्या पाणी कडू तरी रंग गोरा गोरा लिंबावानी कांदी तुझी पिकरावानी टमाट्याचे गाल तुझे भेटीवानी बोलते काळजात मंडई तू माझी काय अगं रात्री माझ्या बाळावरती Let's go rock. Let's rock. Aci bala, bukaca grubawa. Aci taci, taci, na kanaba. Bukaca grubawa, tuji bashi atruna karaba. Bukaca grubawa, tuji bashi atruna karaba. Nakoda, na divana, bukaca grubawa. Aci taci, taci, na kanaba. क्या बात है. कोण रे वन्स मोर म्हणताय? वाजले किती वेळ आपल्याकडे? बरं, वन्स मोर नाही आपल्याकडे, वन मोर आहे आपल्याकडे. गाडी न संपणारी आहे. काही म्हणणं आहे सरांचं? आई शपथ, ये याला घेऊन या वरती. बाळा काय नाव तुझं? थांब थांब, इकडे ये तू बाबा. विशाल पाटील. बरं, या वयात आम्ही बडबड गीतं कशी बशी गायचो, यांचं काहीतरी वेगळंच म्हणणं आहे. तुला काय म्हणायचंय? शुकर्जना. शाब्बास. म्हणशील देऊ माईक हातात? एकटा म्हणशील? अष्टकदम अष्टकदम
आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती शिवनर श्रीपती अष्टापदा जागृत अष्टपदा दैदिष्ट न्यायालंकार मंडित शिष्टास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रताप पुरंदर छत्रीव लावंतस सिंहासनाधीश्वर माझा शिव छत्रपती माझा रामचा विजय असो. जय शिवाजी जय भवानी. मला असं वाटतं आजच्या कार्यक्रमाचा सक्सेस हा आहे. काय बोलू मी, काय म्हणू, काय धर्मासाठी झुंजावे झुंजोसे आगे बे मारावे मारिता गेवे राज्य आपले देशद्रोही तुके कुत्ते मारून घालावे पडते देवदास पावती पत्ते यथार्थ संशय नाही तेव्हा मस्तकी धरावा अवकाळ कोल्लोळ करावा मुरुक पडवावा की पुरवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय. एकच मिनिट. सोनी पैठणीकडनं या चिमुकल्यासाठी बक्षीस आलंय. सर आपणच पुढे यावं मंचाकडे. शिवरायांचे 18वे रूप शिवराय 18 प्रताप शिवराय 7वा साक्षेप भूमंडळी शिवरायांची कैसे बोलणे शिवरायांची कैसे चालणे शिवरायांची सलकी देणे कैसे असे सकल सकन केला त्याग म्हणून साधीचे योग तो योग अर्थसाधनांची लपग कैसी केली या भून करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष या उपरी आता विशेष काय लेवावे शिवरायांची आठवावे जीवित तुळ मातावे हिरलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चय मेरो बहुतेचे जाती अखंड स्थितीचा निधारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय. थँक्यू. आम्ही तुला म्हटलं पाहिजे, तू आम्हाला नाही. बाळा अरे तू कोण आहे रे सर? हा कोण आहे तू? अरे वाटील नाही आहे तू आहे ना भविष्याचा कोणतरी अवतारी. हा अवतारी मुलगा आहे. अवतारी. तुझे आई बाबा कुठे आहे? तुमच्या आईबाबा तुझ्या आईबाबांना तुमच्या आईबाबांना तुमच्या परिवाराला ज्यांनी ह्या बाळाला घडवलं ते मातेला त्या आईला अशा संस्कारात वाढवलेलं बाळ आज एवढा मोठा हा समुदाय खूप 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 मनापासून आशीर्वाद आहे बाळा. आणि हे तुझं बक्षीस. बोलो शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय. आरामात नीट नीट. हे तुमच्या पोटी आलेलं रत्न आहे, ह्याला जपा. हॅलो. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आपल्या या छोट्याशा चिमुकल्यासाठी होऊन जाऊ देत. शिवाजी महाराज जन्मावेत पण इतरांच्या घरात असं म्हणतात, पण हे ऐकल्यानंतर शिवाजी महाराज जन्मावेत प्रत्येकाच्या घरात असं वाटेल अशी काहीतरी भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे.
आणि खरोखर असा इतिहास घडायला ज्याला 350 वर्ष होऊन गेली आहेत तरीही तो धगधगता आणि ज्वलंत इतिहास अजूनही आपल्या डोळ्यांमध्ये तसाच साठवला गेलेला आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जितके महत्त्वाचे होते तितकेच त्यांच्यासाठी कशाचीही तमा न बाळगता, कशाचीही पर्वा न करता त्यांच्यासाठी लढणारे ते मावळे सुद्धा होते तितकेच महत्त्वाचे. त्यामुळे त्यातल्याच एका मावळ्याचं मनोगत, जसं आता या छोट्याशा मावळ्यांनी त्याचं मनोगत आपल्यासमोर व्यक्त केलं, तसंच त्या काळातल्या त्या मावळ्यांचं मनोगत एका गाण्यामधून आपल्यासमोर व्यक्त करतोय. खरं तर थोडीशी रोलर कोस्टर राईड होती असं वाटेल तुम्हाला की एकदमच वेगळ्या मूडमध्ये आपण सगळेजण जातोय, पण जसा डिपाडी डिपांगवरती डान्स करणारा आपला ऑडियन्स आहे तसाच महाराजांना मनामध्ये वसवणाराही आपला ऑडियन्स आहे. त्यामुळे हे गाणं आत्ता इथे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा खास महाराजांसाठी आपण सगळेजण हे गाणं आता इथे सगळेच जण मिळून हे गाणं गाऊयात. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवदेसन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून गेलं अशी पहाडी छाती. देवदेसान धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद धन्यवाद. आपण सगळेच जण आज इतकी वेगवेगळी गाणी ऐकतोय खरं तर, त्यामुळे काय बोलावं, कसं बोलावं, किती तुमचं कौतुक करावं, जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण पुन्हा एकदा मगाशी जो माहोल आपण क्रिएट केला होता डान्सचा, त्याच सगळ्या माहोलमध्ये तुम्हाला पुन्हा घेऊन जाणार आहोत आणि पुन्हा एकदा धमाल मस्ती आपण सगळेजण इथे करणार आहोत. आता वेळ थोडासाच राहिला आहे. आपण म्हणतो ना की ज्या वेळेला एखादा चित्रपट पूर्ण बघतो पण त्याचा शेवटच बघितला नाही तर मग काय मजा येणार ना, अख्खी स्टोरी आपण पाहून कळणारच नाही काय घडणार आहे ते. त्यामुळे आता चित्रपट आपला शेवटाकडे क्लायमॅक्स सीनपर्यंत यायला लागलेला आहे. त्यामुळे सगळेजण मिळून पुन्हा एकदा हा क्लायमॅक्स सीन असाच धमाल करून एन्जॉय करूयात. पुन्हा एकदा आमच्या सगळ्या गायकांना आणि त्याचबरोबर वैशाली ताईला येण्याची विनंती करते आणि आता हा धमाल असा क्लायमॅक्स सीन सगळेजण अनुभवूयात. हॅलो. तर आता परत एकदा ज्या दंग्यासाठी या सगळ्या मुली इथे उभ्या आहेत त्यांच्या उत्साहाला न्याय देणं गरजेचं आहे. तर ही सगळी गाणी माझी, ह्याला आम्ही म्हणतो 6-8, आणि 6-8 एकदा सुरू झाला की आपण एका जागी बसू शकत नाही असा साधारण अंदाज आहे. बघूया इथे काय घडतंय. तर एक माळ आहे गाण्यांची, ती तुमच्यासाठी सादर करतोय. येस. ये तुर तुर चालू नको, जाऊ नको लाव, गुलगुल गाला मंदी बोलू जरा थांब. मग मग ये नका हो बडा बेपान, लाड लाड बोलू नका दूर जरा थांब. ये
तुरतुर चालू नको जाऊ नको ना गुलगुल गालामध्ये बोलू जरा ना मग मग ये हो नग हो कुठं लड लड बोलू नग दूर तुला ये डोक्यामध्ये धनानन अंगात रगत सन्नानन माझी फुलराणी माझी ऐश्वर्या राणी मंगला मैना तू माझी दैनाची माझी मैनाग काही तुझ्या विना काहीच जाळू नको काढू नको मिठीत लवकर येणार काच गोळू नको चळू नको मला तू समजून घेणार डोक्यामध्ये मनानन अंगात रंगात सन्नानन गौरी मांडवा खाली गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली कलकले गोजीना गौरी कसाची अंड्या बँडो करी साला पुलर गिरी नाना वाली सोटा वाली गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली गोरी गोरी कलकलेच्या महाली त्यानं गुलाबली त्यानं गुलाबली त्यानं गुलाबली त्यानं गुलाबली हिराबली गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली अरे गौरीच्या इष्टाच्या बेफावर टाकले चोकात बसला इश्काच्या कपड्याला अरे गौरीच्या इष्टाच्या बेफावर टाकले चोकात बसला गौरी भटाकली गौरी पिसाकली गौरी चपाकली गौरी भटाकली भाटली भरसाकली गलगली साबळा गौरी चंद्रबळा गौरी गला गला गलगली चांदळा भागापती सोनापरी गोरी कलकलीच्या माली गलगले गोजीला गौरी कसाची अंड्या बँडो करू साला बिंदर गिरी त्यानं गुलाबली त्यानं गुलाबली त्यानं गुलाबली त्यानं गुलाबली हिराबली सोनापरी गौरी मांडवा खाली और मांडवा खाली और मांडवा खाली और मांडवा खाली मांडवा खाली हो ये बात काले पिवले सारे ये सुन मेरी चोली डोले साला इधर साला मन खोले काले पिवले सारे ये सुन मेरी चोली डोले
घालाया लागली आता कोंबडी पळाली दगडी घालाया लागली थँक्यू नाशिक, थँक्यू सकाळ. आणि कार्यक्रमाचा शेवट एका अत्यंत वेगळ्या गाण्याने, आपल्या महाराष्ट्राच्या गाण्याने करणार आहे, जे मी संगीतबद्ध केलं. आणि स्पृहा जोशी हिचे अप्रतिम शब्द माझ्या वाट्याला आले. आणि सकाळ माध्यमाच्या कार्यक्रमात हे गाणं न गाता गाणं मलाच पटत नाही आहे, न गाता जाणं. कारण हे गाणं आहे माझ्या श्रीमंत महाराष्ट्राचं, हे गाणं आहे माझ्या समृद्ध महाराष्ट्राचं आणि गुणवंत महाराष्ट्राचं. तेव्हा सकाळ माध्यमाच्या पूर्ण टीमला धन्यवाद देत आपल्या श्रीमंत महाराष्ट्राचं गुणगान गात आपण सगळे घरी जाऊया. हा कार्यक्रम इथे घडवून आणण्यासाठी ज्या लोकांनी मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्यांची मी ऋणी आहे, मी आणि माझा पूर्ण वाद्यवृंद, सर्व स्पॉन्सर्स आणि अर्थातच सर्व नाशिककर ज्यांनी, माझ्या मते 4 वाजल्यापासून काही मंडळी आलेली, सो दॅट मीन्स अ लॉट टू मी. थँक्यू पुनश्च एकदा. आणि आता माझ्या महाराष्ट्राचं गाणं. महाराष्ट्र, परिपूर्ण महाराष्ट्र, गुणवंत महाराष्ट्र, श्रीमंत महाराष्ट्र, श्रीमंत महाराष्ट्र, श्रीमंत महाराष्ट्र. माझं महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधते नवा. माझं महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधते नवा.
शोधते नवा मी नवीन उन्मेषाचा सूर साधते नवा सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित संध्याकाळी सुरू झालेली पण रात्र झाली तरी संपाविषयी न वाटणारी अशी ही मैफिल पुन्हा नक्की भेटूया असं सांगून आभार प्रदर्शनासाठी कल्पेशकडे माईक देते. थँक्यू सो मच मॅम. माझ्याकडे स्टेजकडे एक पंकज नावांचे जे गृहस्थ आहेत त्यांचा चिरंजीव माझ्या हातात आहे. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही खरंच आम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन गेला. आय मस्ट से जर या कार्यक्रमाचे 10-15,000 जरी तिकीट्स असले इट इज वर्थ इट अँड वी हॅव एक्सपिरियन्स समथिंग बियॉन्ड इमॅजिनेशन. नाशिक एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वैशाली सामंत मॅम आणि त्यांच्या संपूर्ण वाद्यवृंदासाठी. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.